मन मंदिरा गजर भक्तीचा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्तुती स्वीकारली, निंदाही स्वीकारली, दोन्हीचाही स्वीकार. आणि म्हणून या ठिकाणी जे चाललंय आता, सर्वच जर प्रभू नटलेला आहे तर तिथे जगत हे माया कार्य नाही, अज्ञान कार्य नाही, जगत रूपाने प्रभूच नटलेला आहे. जगत रूपा मनी साठवोनी माते. आणि असं अज्ञान खंडनपर्यंत आपण आलो. ते सांगता सांगता महाराज मोठ्या कौतुकाने सांगू लागले, पाहणे न पाहणे मुळोनी स्वरूप एकची जाण, तरी ए राराचे नाशले जाती. पाहणे आणि न पाहणे मिळून स्वरूपचे, पाहणं आणि न पाहणं एकच स्वरूप. हे बघा, देखिजे ना न देखिजे, दिसणं आणि न दिसणं एकाच ठिकाणच्या क्रिया आहेत. ज्याला दिसलं त्यालाच दिसलं की दिसलं नाही. काय म्हटलं? ज्याला दिसलं त्यालाच दिसलं की दिसलं नाही. म्हणजे कशाचं अंग आहे? अहो, दिसलंय जसं दिसलं तसं दिसलं नाही हेही दिसलं. म्हणून या ठिकाणी महाराज, पाहणे न पाहणे मिळून स्वरूप एकची, पाहणं किंवा न पाहणं स्वरूप एकची जाण. इथून तिथून स्वरूप आहे. पाहणं आणि न पाहणं याचे भाग आहेत. काटा आला काय आणि छाप आला काय, किंमत रुपयाच. माझं बोलणं कळलं का? टॉस काय? मग राजा का रुपया? काहीही जरी असलं, उलटा पडू दे त्याच्याकरता. नाही, असं काही नाही, उलटा न सुलटा काही नाही. ज्याला पाहिजे ते घेतं. टॉस जिंकणं महत्वाचं आहे. माझं बोलणं कळलं का? एक जरी पडला, राजा जरी मागे पडला, पण त्यांनी सांगितलं होतं टेल, ह्यांनी सांगितलं होतं हेड. मग टेलवाल्याला बरोबर आलं. तो म्हणला नाही, तुम्ही बॅटिंग करा, आम्ही फिल्डिंग करतो. असं काही नाही, असं काही नाही. याचा अर्थ आला काय? दोन्ही बाजूनी रुपयाच. उलटा पडला तरी रुपया, सुलटा पडला तरी रुपया. डाव्या अंगावर झोपले तरी तुम्हीच, उजव्या अंगावर झोपले तरी तुम्हीच, सूट घातला तरीच तुम्हीच, पॅन्ट घातली तरी तुम्हीच, अर्धी चड्डी घालून घरात फिरला तरी तुम्हीच, केस वाढवले तरी तुम्हीच, मुंडन केलं तरी तुम्हीच. माझं बोलणं कळलं का? सध्या ते हसायला काय झालं? रस्त्याने फिरतात ते काय, ते क्वार्टर का 3 क्वार्टर का 4 क्वार्टर, काय ते बरमुडा. त्याच्या इतकं घाणेरडं दुसरं काही दिसत नाही. नाही, आता इथे सगळेच जण घालतात. उद्यापासून जर मी सांगितलं माझ्या प्रवचनाला आहे तर सगळ्यांना आनंद वाटेल. बरं झालं, कपडे बदलायला नको. एक मी तुम्हाला सांगू का, आपण परदेशाच्या लोकांना नावं ठेवतो, पण त्यांच्या इतकं अनुकरण करण्यामध्ये पुढे आपल्या इतकं दुसरं कोणीच नाही. नाही का? धोत्राचं कोणी अनुकरण करतंय का? नाही करत. नाही का? करतं का? नाही. टिळकांचं पुन्हा आपण मानतो, पण टिळकांचं धोतर, तो काळा डगला, ती पगडी मान्य करतं का? नाही करत मान्य, नाही करत मान्य. लक्षात घ्या, जाऊ द्या विषय. तसं महत्वाचा भाग काय आहे? अनुकरण आहे आपल्याकडे. अजून सांगू का? आपल्याकडे ॲक्शन नाही, रिॲक्शन आहे. ॲक्शन पाहिजे. तुमच्याकडून येऊ दे की जगाने काहीतरी शिकावं. माझं बोलणं कळलं? जगाने काहीतरी शिकावं तुमच्याकडून. हे का? हे बघा, नेहरूंना जेव्हा तिथे नेमलं तेव्हा जगाला आश्चर्य का वाटलं? नाही, ते जे शांतता, पीस प्राईज त्यांना दिलं. का दिलं? शांतता प्रस्थापित करणं. नाही का? हे बघा, पीस नसेल तर सगळे पीसेस होतात. अर्थ कळला का मराठीतला?
इट शुड बी वन पीस. आणि जिथे वन पीस नाही, सगळे पीसेस, तुकडे 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 तुकडे. काय तसं इथे एक संग परमात्मा आहे. सुख दुःख हा विलास आहे. डाव किंवा उजवा म्हणणं हा विलास आहे. चला एक गंमत म्हणून सांगतो, माहिती असते त्यामुळे इथे आठवते म्हणून बरं आहे. अमेरिकेमध्ये वर बटन केलं की लाईट लागते, आपल्याकडे खाली केलं की लागते. बरोबर आहे ना? आपल्याकडे गाडी उजव्या हाताला, ड्रायव्हर इकडे डाव्या हाताला. ते म्हणले युरोपच्या लोकांनी तसं केलं म्हणून आम्ही असं करणार. कळलं? असं आहे. कसं का होईना आदळू नकोस म्हणजे झालं. काय कसं का होईना, डावं काय उजवं काय, गाडी चालतेच. माझं म्हणणं कळलं? डाव्या बाजूने चालवलं काय, उजव्या बाजूने चालवलं काय, प्रवास करताना सुद्धा आपण लेफ्ट साईड देतो ना, तसं नाही, तिकडे राईट. नेमकं उलट. पण नेमकं उलट जरी असलं तरी मुक्काम काही उलटा नाही आहे. लेफ्ट लेन पकडायच्या ऐवजी राईट लेन पकडली. राईट लेननी पार करताना तिथेच गेला बरोबर त्या घराच्या समोर. मला काय सांगायचं आहे की महाराजांना सांगायचं आहे की पाहणे काय न पाहणे काय, सुख काय दुःख काय, एक त्याचंच रूप आहे. का जे एक एकाचे विरोधी, म्हणून एकही न जाय सिद्धी. एवं पाहणे नव्हे न कधी, न पाहणे नव्हे. एक एकाच्या विरोध आहे असं नव्हे. माझं बोलणं कळलं का? एक एकाच्या विरुद्ध आहे असं नव्हे. खालच्या मुळांना माती लागली आहे म्हणून ती घाणेरडी आहेत, आणि वरची पानं चांगली आहेत, वरची फुलं चांगली आहेत म्हणून ते श्रेष्ठ आहे असं नव्हे. मुळांना जेवढं महत्त्व आहे तेवढंच वरच्या पानाला महत्त्व आहे. पानं येण्याला जसं महत्त्व आहे तसं पानं गळण्याला सुद्धा महत्त्व आहे. माझं बोलणं कळलं का? वसंत ऋतूमध्ये पानं येण्याला जसं महत्त्व आहे तसं कालांतराने ती पानं गळण्याला सुद्धा महत्त्व आहे. दोन्ही अंगाचा स्वीकार आहे. माझं बोलणं लक्षात घ्या. तसं काय पाहतो ना काय पाहत नाही. पाहता पाहणे दुरी. पाहणारा सगळं, जो पाहतो तो पाहणारा, पाहण्याची वस्तू सगळं तोच आहे. आता पाहणेचे हे ऐकले तरी कोण काय पाहिले. आता सगळं नुसतं पाहणे रूप आहे. कुणी काय पाहिलं, कुणी कुणाला पाहिलं. त्याला अगदी त्याला खाली येऊन दृष्टांत सांगतो. मी माझ्या आरशासमोर उभा राहिलो, बरोबर आहे का? तेव्हा तुम्ही राहिला आरशामध्ये, तुम्हाला पाहिलं. बायकोला सांगितलं अगं मी मला पाहिलं, मी मला पाहिलं, मी मला पाहिलं. बायको म्हणली उठला ना झोपेतून? नाही, सावधात ना. नाही, काय बोलताय, काय बोलताय? मला पाहिलं म्हणा की तुम्हाला काय पाहिलं? पाहिलेलंच आहे. कळलं? तसं सर्वच जर प्रभू नटलेला आहे, लक्षात घ्या आता सिद्धांत, सर्वच जर प्रभू नटलेला आहे तर कुणी कुणाला पाहिलं? पाहणारा तोच आहे, आरसेरोपानी तोच आहे, बघणारा तोच आहे, सगळं तोच आहे. तोच जर इथून नटलेला आहे तर कुणी कुणाला पाहिलं? म्हणून आत्मा हा परिचिन्न पाहण्याचा विषयच होऊ शकत नाही. म्हणून महाराज म्हणाले येथे झणी अभाव गमो. आता पाहणेची हे ऐकले तरी कोण काय पाहिले, कुणी काय पाहिलं? अगं कळलं का? मी मला पाहिलं, मी मला पाहिलं, मी मला पाहिलं. एकदाच म्हणा, पुन्हा म्हणू नका. नाही, असं 2-3 वेळा म्हणाल तर बायको सकट मुलाबाळांचा तुमच्याबद्दल असा समज होईल की यांना एरवड्याला नेऊन टाकावं. माझं बोलणं कळलं का? आणि काही चुकीचं आहे असं नव्हे ना. नाही, आपण आपल्याला पाहणं हे पाहतात, काय सांगण्याची गरज काय का? म्हणून महाराज म्हणाले आणि आपण आहे तरी न पाहणे ही नव्हे, म्हणून येची सोय नाही. ते आता पाहिलं नाही असंही म्हणता येत नाही, पाहिलं असंही म्हणता येत नाही. बघा आता कसं, मला मी पाहिलं असंही म्हणता येत नाही कारण अपरिच्छिन्न आहे, आणि नाही पाहिलं असंही म्हणता येत नाही. पाहिलं तरी आहे, न पाहिलं तरी आहे.
आता मी मला समोर दिसत नाही म्हणून नाही, आणि मी मला समोर दिसल्यानंतर आहे, पाहिलं तरी आहे आणि न पाहिलं तरी आहे, आणि आपण आहे तरी न पाहणे ही नव्हे, न पाहणे हेही नाही, म्हणून येयेची सोय नेणती दोन्ही. म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी हे कुठेही लागू शकत नाही. एवं पाहणे न पाहणे चोरोनी ययासने, ना पाहे तरी कोण काय पाहिले. अगा या दोही भागासी चोरोनी स्वरूप मात्र जे जाण. आता हे पाहणं आणि न पाहणं याच्यात एक चोरून जे राहिले ते स्वरूप, की पुढिलांची दृष्टी चोरीजे हा दृष्ट बंधन बजे, परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरी. चोरून राहिल्यास नाही, जगापासून चोरून राहिलं नाही, आपल्यापासून सुद्धा आपण चोरून राहिलंय. माझं बोलणं कळलं का? कसं राहिलंय, कसं राहिलंय? हां, आपल्यापासून सुद्धा अघविया चोरिया पुले. मन मंदिरा गजर भक्तीचा.